श्रावण महिन्यामध्ये नवनाथांचं पारायण केलं जातं। मग या नवनाथ पारायणाचं विधिवत समापन आणि विधी कसा करावा चला जाणून घेऊया। अहिल्यानगर काळमाता तुळजाभवानी देवस्थान पोखर्डीवरनं मी नवनाथ पारायणाबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती देतो। नवनाथ पारायण हा 9 दिवसाचा, 7 दिवसाचा किंवा 11 दिवसाचा असतो। या नवनाथ पारायणामध्ये सर्वप्रथम आपलं घर जे आहे ते आपल्याला शुद्ध शुचीभूत करावं लागतं। अक्षरशः घरातली चिंधी देखील धुवावी लागते। त्याच नंतर ज्या ठिकाणी नवनाथाचा पारायण आपण बसवणार आहोत त्या ठिकाणी स्वस्तिक आणि कलश जे आहे त्याचं चिन्ह मात्र अवश्य असावं। 9 वाट्या, त्या 9 वाट्यांमध्ये तांदूळ, त्या तांदळामध्ये 9 सुपाऱ्या, त्या 9 सुपाऱ्यांना नवनाथांचा अष्टगंध म्हणजे त्यांनाच नाथ मानून त्या कलशापुढे बसवायचा आहे। 9 विडे, जे कलश लावणार आहे त्याला 9 पानं, अशा 9 मात्रेमध्ये आपल्याला कलश स्थापित करायचा आहे। जो व्यक्ती पूजामध्ये बसणार आहे किंवा जो व्यक्ती हा पाठ वाचणार आहे त्या व्यक्तीने पूर्ण शुद्ध शुचीभूत व्हायचं आहे। 2 वेळा पारायणाला बसावं लागतं, सकाळी आणि संध्याकाळी। दोन्ही वेळेस आपल्याला पारायण करत असताना स्नान करायचं आहे आणि स्नान झाल्यानंतर अंगाला भस्म लावायचं आहे, अष्टगंध लावायचा आहे आणि जमलं तर भगवं वस्त्र किंवा भगवं कलरचा सोहळा आपल्या अंगावरती परिधान करायचा आहे। बस्कर जे आहे त्या बस्करावरती जो वाचणार आहे त्यालाच बसून द्यायचं। 9 दिवस किंवा 11 दिवस जितके दिवस पारायण चालणार आहे त्या बस्करावरती दुसरं कोणी बसता कामा नये। पारायणाच्या वेळेस ऊद, लोबान, गुगळ इत्यादी वस्तू प्रज्वलित करायच्या आहे, त्यांचं दूर करायचं आहे। पारायण सुरू झाल्यानंतर किंवा पारायणाच्या समाप्तीच्या वेळेस गावरान तुपाचा दिवा ज्योत जितक्या दिवस आपला पारायण चालणार आहे तितके दिवस अखंड साक्षतेसाठी असेल। ज्या दिवशी समाप्ती करायची आहे त्या दिवशी घागरी वडे आणि त्याच सोबत 9 लहान बाळांना जीव घालायचा आहे, लहान मुलांना जीव घालायचा आहे आणि त्यांच्याकडनं आपल्याला जेवायच्या आधी प्रसाद स्वरूपात व्रत सोडवण्यासाठी आपल्याला त्यांच्याकडून वस्तू भिक्षा मागून घ्यायची आहे। आणि त्याच सोबत जो पारायण करणार आहे मात्र त्यांनी जितक्या दिवस पारायण सुरू असणार तितक्या दिवस गावाची वेश ओलांडायची नाही। जर कामाला जाणार असेल आचमन संकल्प करून क्षमा मागून कार्यापुरतं मुभा मागायची आहे। अशा प्रकारे नवनाथांचं पारायण आपल्याला करायचं आहे। नवनाथ पारायणाची संपूर्ण माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर मी माझी YouTube चॅनलची लिंक स्टोरीला मेन्शन केली आहे, अवश्य पहा। पूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला YouTubeवर मिळेल।